उद्या होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री प्रचारात व्यस्त। उद्या पार पडणारी मंत्रिमंडळ बैठक पुढील आठवड्यात होणार। मतदार याद्यांमधील घोळ हा देशद्रोह, आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र। जर बदल केले नाही तर तुमच्या मनात पाप आहे हे सिद्ध होईल। याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरू, आदित्य ठाकरेंचा इशारा। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं आश्वासन। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी। तपासात सहकार्य करायचं नसतं तर सरेंडर केलं नसतं, अनंत गर्जेंच्या वकिलाचा युक्तिवाद। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे रात्री पोलिसांना शरण। अनंत गर्जेच्या वरळीतल्या घरी पोलिसांसह फॉरेन्सिक आणि डॉक्टर्सची टीम दाखल। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। अहिल्यानगरच्या पाथर्डीत सासरच्या घरासमोर गौरी यांचा अंत्यविधी। पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात गौरी गर्जेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। निवडणूक खर्चासाठी सासरच्यांनी पैसे मागितल्यानं विवाहितेची आत्महत्या। पैशांसाठी तगादा लावून सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ। कोल्हापूरच्या कुरुंदवाड मधली घटना। पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते, काय चुकलं ते न्यायालय बघून घेईल। भर भाषणात माजी मंत्री धनंजय मुंडेंना गुंड वाल्मिक कराडची आठवण। तर आपल्याकडे संबंध नसतानाही एखादा माणूस पिसला जातो, पंकजा मुंडेंचं हे विधान। ठाण्यात मुजोर परप्रांतीयाची राज ठाकरेंना शिवीगाळ। राज ठाकरे, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी। तर घडल्या प्रकाराबाबत रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात उठाबशा काढत मागितली माफी। नाशिकच्या तपोवन वृक्षतोड सुनावणी आधी गोंधळ। पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी। सुनावणीला सक्षम अधिकारी बोलवण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। त्र्यंबकेश्वरमधल्या भाजपच्या व्यासपीठावर परवेज कोकणीवर नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भाजपा उमेदवारांवर गुन्हा। मनसर नगरपंचायतीत सर्व नगरसेवकांना निवडून द्या, निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। चेंबूरमध्ये कालीमाता मंदिरात मूर्तीला मदर मेरीचं वस्त्र परिधान। देवीनं स्वप्नात येऊन मदर मेरीचं रूप देण्याची मागणी केल्याचा भटजीचा अजब दावा। भटजी रमेशला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अमरावतीच्या अचलपुरात केळी बागेवर बुलडोझर। मातीमोल दर असल्याने शेतकऱ्यांकडून 1500 केळीची झाडं नष्ट। उत्पादक शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान। कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळ शेजारचा रस्ता सुरू करण्याची मागणी। तामगावचा रस्ता बंद केल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये भीषण आग। आगीत मंडप आणि डेकोरेशनचं साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। बोईसरच्या परनाळीमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। सोसायटी निवडणुकीच्या वादातून पोलिसांसमोरच राडा। हाणामारीत 3 ते 4 जण गंभीर जखमी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सिनेसृष्टीवर शोककळा। उद्या अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळा। पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर होणार ध्वजारोहण। देशभरातील सुमारे 8000 विशेष व्यक्तींना निमंत्रण। उद्यापासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद।
शत्रूला धडकी भरवणारी INS माहे आज नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट। नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा। उथळ पाण्यात जाऊन शत्रूवर मारा करणारी INS माहे। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला। संघीय पोलीस मुख्यालयावर हल्ला। दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू।